ईदे मिलादुन्नबी सणाच्या पार्श्वभूमीवर भद्रकाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक झाली. बैठकीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रमोद वाघ, खतीबे शहर हाफिज हिसामुद्दीन खतीबासह मनपा अधिकारी, कर्मचारी, महावितरण कंपनीचे कर्मचारी तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. यावेळी खतीबे शहर यांनी ईदे मिलादुन्नबीचा उत्सव हा शांतता, प्रेम, बंधुभाव आणि परस्पर सन्मानाचा संदेश देणारा असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतातून स्पष्ट केले. इस साल डीजे हम लोग आने नहीं देंगे और बजने नहीं देंगे, ताकि ये जो गंदी प्रथा है वो हमारे तरफ से बंद की जाए. डिपार्टमेंट हमको परमिशन दे ना दे ये बाद में, पहले हम ही पहल कर रहे कि इस बार हम डीजे बजने नहीं देंगे और जिनको अगर बजाना है, गाना है, इस्तेमाल करना है तो पुलिस डिपार्टमेंट की परवानगी लेंगे, परमिशन लेंगे, उसमें हमारी कोई पाबंदी नहीं. क्योंकि मिरवणूक प्रशासन व पोलिसांनी निश्चित केलेल्या मार्गाने आणि निर्धारित वेळेतच काढणे, ध्वनिक्षेपक व डीजेच्या वापराबाबत बंदी असलेल्या नियमांचे पालन करणे, वाहतुकीस अडथळा होणार नाही याची काळजी घेणे आदी सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या. आज भद्रकाली पोलीस स्टेशन या ठिकाणी आगामी होणाऱ्या ईद ए मिलादच्या जुलूसच्या अनुषंगाने सर्व बांधवांची मीटिंग घेण्यात आली. मीटिंगमध्ये सर्व सूचना या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या. तसेच रोडची पाहणी आज करण्यात आलेली आहे. रोडवरती ज्या ज्या ठिकाणी खड्डे आहेत ते सगळे बुजवण्याचे काम या ठिकाणी महानगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे. शरीफ खतीब साहेब देखील आजच्या मीटिंगला उपस्थित होते. त्यांनी देखील सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहील यासाठी सदर मीटिंग ही खूप महत्त्वाची आहे आणि पुढील येणाऱ्या काळामध्ये सर्व बंदोबस्त देखील या ठिकाणी अलर्ट राहणार आहे. 26 तारखेला होणाऱ्या ईद ए मिलादच्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने आदल्या दिवशी 25 तारखेला ज्या वेगवेगळ्या केलेल्या सजावटी असतात त्या बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. तर त्याच्यासाठी प्रशासनामार्फत या ठिकाणी सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की कुणीही बाईक घेऊन सदर परिसरामध्ये येऊ नये. 4 व्हीलरच्या अनुषंगाने देखील व्हेइकल नो एंट्री झोन या ठिकाणी राहणार आहे. तर सर्वांना सूचना आहेत की शांततेमध्ये सर्वांनी या ठिकाणी सजावट बघण्यासाठी यावं. कुठल्याही प्रकारे बायकर्स त्या सदर परिसरामध्ये आम्ही या ठिकाणी रिस्ट्रिक्ट करणार आहोत. जी मिरवणूक निघणार आहे तर त्या मिरवणुकीमध्ये वाद्यांच्या अनुषंगाने डीजेला कुठल्याही प्रकारे परवानगी राहणार नाही. जुलूसमध्ये स्वयंसेवकांच्या माध्यमातून शिस्त राखणे आणि कोणतीही अनुचित घटना घडल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देणे याबाबत आयोजकांना सूचना देण्यात आल्या. गुड्डू शेख, दिशा न्यूज.